फाईल्सची काय महत्वाची गोष्ट आहे तर बघा, जेफ्री एप्स्टीन सध्या भारतभर चर्चा आहे. एप्स्टीन 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 फाईलमध्ये कोणाचं नाव आहे, कोणाचं नाव नाही. आता कोणाने काही जणांनी म्हणलं की एप्स्टीन फाईलमध्ये मोदीजींचं सुद्धा नाव आलंय. ह्या सगळ्या चर्चा आहेत. पण जेफ्री एप्स्टीन नेमका एवढा मोठा माणूस झाला कसा, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एवढे सगळे लोक आले कसे, आणि खरंच याच्यामध्ये जर समजा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले असतील तर तिथलं जे काही इन्व्हेस्टिगेशन संस्था आहे, म्हणजे तिथली जी तपास यंत्रणा आहे, तिथलं जे कोर्ट आहे, हे कोर्ट ट्रम्पच्या म्हणण्यानुसार फाईल ओपन करते आहे का, किंवा तिथलं कोर्ट किंवा तिथली इन्व्हेस्टिगेशन संस्था म्हणजे जे माहिती काढणारी जी संस्था आहे, हे सगळा तपास करणारी, ती इतकी पॉवरफुल आहे का की ती म्हणजे ट्रम्पला सुद्धा जुमानत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. सगळ्यात महत्वाचं पाहणं काय की हा जो एप्स्टीन होता, यानं एवढं मोठं साम्राज्य उभं कसं केलं. जगातले एवढे महान मोठमोठे लोक जे होते, श्रीमंत, अत्यंत श्रीमंत आणि मोठे लोक, त्यांनी ते कसे जाळ्यात ओढले, हे सगळं कशा पद्धतीने केलं. ते एकदम भिकारी असलेला माणूस, एप्स्टीन नावाचा एक साधा, ज्याच्याकडे स्वतःचं घर सुद्धा नव्हतं, अशा माणसाने एवढं साम्राज्य उभं कसं केलं, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बोलायचंय. सुरुवातीला आपण थोडक्यात याची माहिती घेऊ की यानं नेमकं केलंय काय, एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की एप्स्टीन नेमका एवढा श्रीमंत झाला कसा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की तिथली इन्व्हेस्टिगेशन संस्था जी आहे किंवा तिथली जे तपास यंत्रणा आहे, तिथलं जे कोर्ट आहे, ते नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करतं, नेमकं ट्रम्पच्या याच्यामध्ये ट्रम्पचा काय हात आहे की ते स्वतंत्रपणे काम करते, हे सगळं आपल्याला पाहायचंय. पहिल्यांदा लक्षात घ्या की बघा, हे ट्रम्प साहेब आहेत, है की नाही, डोनाल्ड ट्रम्प, हे आपले ट्रम्प साहेब आहेत, आणि हे एप्स्टीन आहे. हे एप्स्टीन एवढा श्रीमंत झाला काय, तर त्यानं स्वतःचं बेट घेतलं होतं. याच्यामध्ये अनेक, एक नाही अनेक, म्हणजे अगदी शास्त्रज्ञांपासून तर मोठमोठ्या उद्योगपतींपर्यंत, तर सगळ्या देशांचे राष्ट्रप्रमुख किंवा मोठमोठे असलेले लोक सगळे याच्यामध्ये समाविष्ट आहेत, या सगळ्या घाणेरड्या गोष्टींमध्ये. गोरगरिबांना आनंद कशात होतो माहितीये का, गोरगरिबांना आनंद होतो की आपण एखाद्याच्या कामाला पडलो तर गोरगरिबांना आनंद होतो, त्याचं त्यांचं आयुष्य निघून जातं. पण मोठमोठ्या माणसांच्या असे आनंद घेण्याच्या किंवा सुखी जीवन जगण्याच्या संकल्पना इतक्या भयानक आहेत की त्या आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अक्षरशः मानवी मास म्हणजे इथपर्यंत सगळ्या गोष्टी गेल्यात की ते खाण्यापर्यंतच्या गोष्टी याच्यामध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे इतक्या भयानक पद्धतीने, इतक्या क्रूर पद्धतीने ते आनंद मिळवतात. म्हणून जी मोठी माणसं असतात, मोठी राजकारणी लोक असतात, यांच्यामध्ये दया माया काही नसते, यांना काही घेणं देणं नसतं. तर हे बघा, यांनी काय केलं आता हा अमेरिकन फायनान्सर म्हणजे गुंतवणूकदार होता, पण पण महत्वाची गोष्ट आहे, हा काय डायरेक्ट गुंतवणूकदार झाला का नाही, तो कसा गुंतवणूक झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे, कसा गुंतवणूकदार झाला ते. पण सध्या काय केलं तर सध्या एवढंच सांगितलं जाते आपल्याला की तो गुंतवणूकदार होता, अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांशी त्याचे संबंध होते. प्रभावशाली म्हणजे ज्याचा जगाच्या राजकारणावर प्रभाव असेल किंवा जगाच्या समाजकारणावर प्रभाव असेल, असं काहीतरी. त्यानंतर स्वतःची खाजगी बेटे होती, त्याची खाजगी विमाने, म्हणजे स्वतःचं खाजगी बेट होतं, स्वतःचं खाजगी विमान होतं. अनेक राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्याशी त्याच्या ओळखी होत्या. हे सगळ्या कशा झाल्या तर ते पण सांगतो मी. अल्पवयीन, आणि याच्यावर आरोप काय आहेत तर नेमकं प्रकरण काय आहे तर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण. याच्यामध्ये यांनी काय केलं तर अगदी 12 वर्षापासून 12 वर्ष ते 25 वर्षापर्यंतचे अशा सगळ्या मुली त्या एका निर्जन स्थळी म्हणजे त्या बेटावर न्यायच्या, आणि मग पैशांच्या व ताकदींच्या जोरावर मुलींची त्याच्यामध्ये भरती करायची, है की नाही. तिथल्या स्लम एरियामधल्या किंवा तिथल्या ज्या मुली आहेत किंवा त्यांना अक्षरशः काही ठिकाणी तर किडनॅप करून आणलं किंवा काहीतरी प्रशिक्षण म्हणून किंवा असं वेगवेगळी कारणं दाखवून त्यांना त्या मुली तिथं आणल्या, आणि मग त्या मुलींवर, त्या बेटांवर आणि त्या गुप्त घरांमध्ये जगातले जे प्रभावशाली लोक आहेत, मोठमोठे जे उद्योगपती आहेत, हे सगळे काय करायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे. अत्याचार इतके इतके भयानक होते की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आपण साधं एखादं रस्त्यावरचं कुत्रं जर मेलेलं पाहिलं तर आपला जीव हळहळतो, आपल्याला वाईट वाटते. पण यांनी अक्षरशः माणसं खाल्लीत. म्हणजे इतकं डेंजर, इतकं भयानक कृत्य यांनी केलेलं आहे. आणि काही पीडित मुलींच्या मते मग काय झालं, या सगळ्या प्रभावशाली लोक याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यानंतर याची तपासणी झाली, पीडितांच्या साक्षी घेण्यात आल्या, त्याच्यामध्ये जे मुली होत्या त्यांच्या साक्षी घेण्यात आल्या. त्या साक्षीनुसार एप्स्टीनच्या संपर्कात असलेल्यांची नावं समोर आली, फ्लाईट लॉग्स म्हणजे खाजगी विमान प्रवास समोर आले, ईमेल्स, फोटो, आर्थिक व्यवहार, कोर्टातील जबाब, सीलबंद कागदपत्र, हे सगळं समोर आलं. हे सगळं समोर आल्यानंतर मग मात्र लोकांचे धाबेदान आणले. आता त्याच्यामध्ये ज्यांचे नाव आहेत, काही लोक असं म्हणत आहेत की नाही हे ट्रम्पनंच आता ह्या फाईल्स काढायला सुरुवात केली कारण ते दुसऱ्या देशांना घाबरवत आहे आणि म्हणून मग लोक ते म्हणलं तसं ऐकत आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की बघा, या एप्स्टीनचा जरी तुरुंगात असताना मृत्यू झाला, अधिकृत कारण आत्महत्या दिले, पण तिथला सीसीटीव्ही तेव्हा बंद होता, पहारेकरी यांची निष्काळजी होती, पोस्टमार्टमवर पण शंका आहे, त्यामुळे तो मेला का मारला गेला असा संशय. कारण त्याच्याकडे आणखी बऱ्याचशा काही गोष्टी होत्या ज्या उघड झाल्या असत्या तर या जगातली आणखी कित्येक मोठी माणसं त्याच्यामध्ये आहेत असं. आता मूळ मुद्दा आहे की हा एप्स्टीन श्रीमंत कसा झाला. साधी सिंपल गोष्ट, एकदम भिकारी असलेला एप्स्टीन चांगले कपडे घालायचा, रुबाबात राहायचा आणि मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये एंट्री करायचा. तो एंट्री
म्हणजे अशी करायचा, की असं कोणाला तरी वाटावं, की हा कोणीतरी मोठा माणूस आहे. त्याच्याकडे काहीच नव्हतं. सगळं भाड्यानं, अक्षरशः कपडे सुद्धा भाड्यानं असायचे किंवा मित्रांचे असायचे किंवा दुसऱ्यांच्या मोठमोठ्या घड्याळ ते सगळं घालून जायचा आणि तो सांगायचा, की मी कर सल्लागार आहे. म्हणजे मी काय करतो तुमचा टॅक्स वाचवण्यासाठी तुमची मदत करू शकतो. आणि मग अशा पार्ट्यांमध्ये जाऊन खायचा, प्यायचा, त्या लोकांसोबत राहायचा आणि मग त्यांना कराच्या बाबतीत सल्ला. तो पण काय द्यायचा, तो काय सांगायचा माहिती आहे का, की तुमचा कर वाचवण्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकट देईन. म्हणजे तुमचे पैसे वाचवण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकट देईल आणि मग तो लोकांना अशा पद्धतीनं कॅप्चर करू लागला आणि त्यांना ते टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या सांगू लागला आणि त्याच्यातून तो पैसे कमवू लागला. हे पैसे कमवल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, की ही जी मोठमोठी लोकं आहेत, ही आनंद उपभोगण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांनी त्या पार्ट्यांमध्ये, त्या लोकांमध्ये असलेली मानसिकता ओळखून घेतली, की या लोकांना नेमकं काय पाहिजे असते आणि त्याच्यानुसार मग त्यांनी कमवलेल्या पैशातून एक बेट विकत घेतलं आणि त्या बेटावर त्यांनी इतकं सुंदर, की असं वाटावं, की ते पृथ्वीवरलं स्वर्ग आहे. असे छान गार्डन, त्याच्यामध्ये मोठमोठे हॉटेल्स, स्विमिंग पूल सगळं असं सुंदर बनवलं आणि मग तिथं तो पार्ट्यांमध्ये गेल्यानंतर आपले जे मोठमोठे लोक आहेत, ज्यांच्यासोबत त्यांच्या ओळखी झाल्या, त्यांना तो सांगायचा, की तुम्हाला पृथ्वीवरचं स्वर्ग मी दाखवीन, चला तिथं. आणि मग तिथं ही लोकं जायला लागली. हळू ही जे सिंडिकेट असतं, एक यांची एक गँग असते मोठ्या लोकांची, त्यांच्या आपसात रिलेशन असतात. त्यांच्याकडून मग ते काय झालं, सगळ्यांकडे पसरलं आणि ती मोठमोठी लोकं तिथं जायला लागली. या फाईल्समध्ये कोणाचे नाही तर कोणाचे नाही कोणाचे भरपूर रोजच्या रोज नवीन-नवीन खुलासे होत आहेत. मोदी साहेबांचा सुद्धा एका ईमेलमध्ये उल्लेख आहे. तो त्या ईमेल पुरताच मर्यादित राहावा. आपली संस्कृती, आपल्या देशाची जे काही परंपरा आहे, गौरव आहे, परंपरा आहे, तो कायम राहावा. तिथून पुढे ते जाऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात. पण शेवटी साहेब काही कमी फिरलेले नाहीत, आहे की नाही? दर 8 दिवसाला बाहेर जातात. त्यामुळे आपण काही कोणाबद्दल गॅरंटी घेऊ शकत नाही ना. मोठ्या माणसाचं काय खरं आणि काय खोटं आपल्याला माहीत नसतं. आता मूळ मुद्दा आहे, की तिथली जी इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तिथली जी तपास यंत्रणा आहे किंवा तिथलं जे कोर्ट आहे, जे फाईल ओपन करते आहेत, तर ती कोणाच्या दबावाखाली काम करते का? तर त्याचं स्पष्ट आणि खरं उत्तर आहे, की ती कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. अगदी ट्रम्प जरी त्याच्यात असेल, तर ते ट्रम्पला सुद्धा सोडणार नाहीत. ती फाईल किंवा त्याचे व्हिडिओज किंवा त्याचं जे काही आहे त्याच्याशी संबंधित, ते सगळं उघड होणार आणि त्यांनी जर काही अत्याचार केला असेल, तर त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार. कोणीही असो. तिथं कोणत्याच गोष्टीला तिथली मिलिटरी असेल किंवा तिथली पोलीस असेल, तिथली मीडिया असेल, तिथली कोणतंही कोर्ट असेल किंवा कोणतीही तपास यंत्रणा असेल, ही स्वतंत्रपणे काम करते. ती सरकारला कधीही घाबरत नाही. ती फक्त जनतेशी एकनिष्ठ असते, प्रामाणिक असते. आपल्यासारखं नाही, की मीडियामध्ये जे पाहिजे ते चालवायचं. पहिल्यांदा आपला 50% टॅरिफ केला तर म्हणले, "नाही, ते अमेरिकावाल्याचंच नुकसान आहे." मग नंतर 18% केला, की म्हणले, "नाही, आता आपल्याला 18%च केला." पण आपल्या गध्याला हे माहीत नाही, की आपण 0% त्यांना द्यायलो आणि आपल्याकडून ते 18% घ्यायलेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्यासारखा चाटुकार मीडिया किंवा झेलणारा मीडिया त्यांच्याकडे नाहीये. तर हे अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण आहे. एक साधारण माणूस पार्ट्यांमध्ये जाऊन ओळखी वाढवतो आणि त्याच्यातून पैसे कमवून अशा पद्धतीनं हे सगळं कांड एवढं मोठं केलं त्यांनी. अशा पद्धतीनं अत्यंत वाईट आणि विकृत पद्धतीने हे सगळं केलं आणि ही सगळी कोण करतात? तर मोठमोठी राजकारणी, उद्योगपती आणि श्रीमंत लोकं. म्हणून हे श्रीमंत, मोठी लोकं किंवा राजकारणी लोकं यांना तुमच्या माझ्या भावनेशी काही घेणं-देणं नसते. यांना फक्त आणि फक्त पैसा कमावणे आणि त्या पैशामध्ये अय्याशी करणं एवढंच यांना माहीत असतं. गोरगरिबांचा आनंद हा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतो. अक्षरशः पाऊस जरी वेळेवर पडला ना, शेतकऱ्यांना पाऊस जर वेळेवर पडला तरी त्याचा आनंद गगनात मावत नाही. एखाद्या गरीबाला त्यांनी मदत केली तरी सुद्धा त्यांना खूप जास्त आनंद होतो. पण